गुवाहाटी, आता जयपूर. ह्यो मतदान केलेल्या प्रत्येक मतदाराचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे. चौकात गेलो तर आज कोण म्हणते मी हिंदू, कोण म्हणते मी मुस्लिम. आधी दोनच होते, बरं होतं. आता त्यात भर पडली, त्यात उपवर्गीकरण झालं. कोण म्हणते मी मराठा, मी चांभार, मी बौद्ध, मी माता, मी ह्या, मी त्या. मग मी मध्ये जाऊन म्हणतोय मी मराठी, मी भारतीय. मग मारत्यात. मग म्हणते हे नवीन काय आलं. मी म्हणतोय मी जुना आहे, कडूनो. आता हे कडू काय शिवी नाही. कडू ही महाराष्ट्रातलं प्रसिद्ध आडनाव आहे. मी भारतीय म्हणल्यावर मारते. हे नवीन काय आलं. मी म्हणतोय मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे, मग अजून मारते. भारतीय होऊन जगायला गेल्यानंतर मी मार खायला लागलो, काळा पडत चाललो. मी गोराच होतो आधी. पण या महाराष्ट्राच्या राजकारणाला वळणावर आणि एका रेषेत वळुंबा लावून जर कोणी उभं केलं असेल तर ते आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी एक अस्मिता दिली. मी सांगू, दोन मैत्रिणी रस्त्यानं निघालेल्या होत्या आणि रस्त्यानं जाता जाता एकीच्या पायाला ठेच लागली. रस्त्यावरचा दगड धारदार होता. तिचा ठेच लागली, तिच्या अंगठ्याचं नख निघालं आणि रक्त भळबळ व्हायला लागलं. पण तिनं अंगठ्याकडे नाही बघितलं, तर दगडाकडे बघितलं आणि हसलीन पुढं निघाली. दुसरीनं बघितलं, म्हणाली वेडे, एवढा मोठा दगड पायाला लागला आणि हसतेस काय. ती म्हणाली जाऊ दे ग, दे सोडून. पुन्हा हसली. ती म्हणाली थांब, चिंदी तरी बांध, दवाखान्यात चल. हसतेस काय, एवढा मोठा दगड पायाला लागलाय. ती हसत म्हणाली दे ग सोडून. तर ती पुन्हा हसत म्हणाली अगं एवढा मोठा दगड पायाला लागलाय तरी सोडून दे कसं काय म्हणतेस. तिनं हसत उत्तर दिलं. ती म्हणाली अगं माहेरच्याच वाटेवरचा दगड होता, त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं. म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या लेकूरवाळ्या माहेरवाशींनी पुरींचा हा महाराष्ट्र झाला. पण सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या खडकावर प्रेम करणारा जावई, महाराष्ट्रात असे जावई दोनच झाले. मला बाळासाहेब का आवडतात खरं सांगू, आमच्या निखिल वागळे साहेबांना त्यांनी शेवटची मुलाखत दिली होती. मी ती अधूनमधून सारखी बघतो. आणि वागळे साहेबांनी त्यांना विचारलं, माची आठवण येते, पत्नीची आठवण येते. आणि त्यावर बाळासाहेबजी भाऊक होत आहेत. पत्नीला मा म्हणणारा एवढा कणखर माणूस डोळ्यात पाणावतो आणि खिशातला फोटो दाखवतो. हा एक बाळासाहेब. आणि स्वतःच्या पत्नीवर एवढं प्रेम करणारा दुसरा बाळासाहेब महाराष्ट्रात आला आहे, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आमचे हे दोन बाळासाहेब मनाला भावतात. शिवसैनिकांनी या 60 वर्षात खूप काय पाहिलेलं आहे. दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उषा सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्या. हृदयाला घाव घातले गेले, टाके तुटले गेले, शिवत राहिले. शिवसेना फाटली नाही, तुटली नाही, ती नेटानं उभीच राहिली. ती उभी राहणारच आहे. आणि मला माझ्याकडे आज बघितल्यानंतर बरेच मला म्हणतील की आज हा इकडं कसा, हा पुरोगामी चेहरा इकडं कसा. होय, मी आहे पुरोगामी, फुलेशाह आंबेडकरवादी, पण मी कट्टर नाही.